मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. पहिला प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आपल्या सर्वांना हे तोंडपाठ आहे, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 शिवनेरी किल्ला, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. कधी? 1630 मध्ये झालेला आहे, बरोबर. त्यांचा राज्याभिषेक कधी झालेला आहे? 1674 मध्ये, बरोबर. आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय तर महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला. 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. कोणत्या गडावर? रायगडावर. ठीक आहे. त्यानंतर 1659 मध्ये अफजल खानाचा वध केला. कोणत्या गडावर? प्रतापगडावर. त्यानंतर 1663 मध्ये शाहिस्ते खानाची बोट छाटली. कुठे छाटली? लाल महालावर. ओके. त्यानंतर 1665 चा पुरंदरचा तह. ओके. आणि 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा निधन झालेलं आहे 1680 मध्ये. कोणत्या गडावर? रायगडावर. समोरचा प्रश्न. चला, शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा या ठिकाणी आहे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. ओके. शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा या ठिकाणी आहे. आता आजोळ म्हणजे काय? आईचं मूळ गाव, बरोबर. आणि महाराजांच्या आईचं नाव आहे जिजाऊ, बरोबर. आणि त्या मूळ सिंदखेड राजा बुलढाणा येथील होत्या, त्यामुळे महाराजांच्या आजोळ सिंदखेड राजा बुलढाणा येथे आहे. समोरचा प्रश्न. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? तर तो गड आहे रायगड. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. हा दिवस ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल त्रयोदशीचा होता. ओके. आणि राज्याभिषेक सोहळा वाराणसीच्या गागा भट्ट यांनी वैदिक पद्धतीने पार पडला. कोणी पार पडला? गागा भट्ट यांनी. आणि हा दिवस शिवसाम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. समोरचा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज वकील कोण होता? पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज वकील होता हेनरी ऑक्सिडेन. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 हेनरी ऑक्सिडेन. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर हेनरी ऑक्सिडेन नावाचा इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्याने संपूर्ण सोहळ्याचे तपशीलवार वर्णन आपल्या डायरीत नोंदवलेलं आहे. आणि त्याच्या डायरीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक पुरावे आणि जे वर्णन आहे ते आज हे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आणि हीच माहिती छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा, तसेच अतिशय विस्तृत असं आणि सखोल असं आणि उत्तम अशी माहिती म्हणून उपलब्ध आहे. हा सोहळा इतिहासात अत्यंत वैभवशाली व दस्ताऐवज कृती मानला जाणारा सोहळा होता. ठीक आहे. समोरचा प्रश्न. चला, त्याच पद्धतीचा एक प्रश्न आहे. मागाशी कोणता किल्ला विचारला, आता डेट विचारली. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? 6 जून 1674. राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला. हा सोहळा पुरोहित होता गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने संपन्न झालेला आहे. पुढे पाहूया. आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यावरील जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री पद होते? तर ते अमात्यांकडे. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 अमात्य. अष्टप्रधान म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील 8 प्रमुख मंत्री. अमात्य हे साम्राज्याच्या आर्थिक हिशोबाचे परीक्षण करणारे मंत्री होते. आणि पहिले अमात्य कोण होते? पहिले अमात्य होते रामचंद्र नीलकंठ. ठीक आहे. पुढे पाहूया. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना पेशवा म्हटलं जायचं. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 पेशवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील पंतप्रधान यांना पेशवा म्हणत असत.
आणि पहिले पेशवे होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ओके. आणि पेशव्यांचे काम राज्य कारभाराचे समन्वय आणि प्रशासनाचे मार्गदर्शन करणे हे होते. ओके. पुढे पाहूया. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते? पहा, सुमंत कोण होते? तर सुमंत होते रामचंद्र त्रिंबक डबीर. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 रामचंद्र त्रिंबक डबीर. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत हे रामचंद्र त्रिंबक डबीर होते. त्यांचे कार्य काय होतं? तर परराष्ट्र व्यवहार आणि दूत कार्य पाहणे. ठीक आहे. जर अष्टप्रधान मंडळाबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे. मुख्य प्रधान त्यालाच पंतप्रधान म्हटलं जायचं, त्याच होता पेशवा. तर पहिला होता मोरो त्रिंबक पिंगळे. याचं कार्य होतं प्रशासनाची देखरेख, राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाचं व्यवस्थापन करणे. त्यानंतर होतं अमात्य, तर ते होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार. यांचं कार्य काय होतं? तर राज्याचा जमा खर्च पाहणे आणि आर्थिक व्यवहार करणे. त्यानंतर सचिव होते अण्णाजी दत्त. ओके. यांचं कार्य काय होतं? सरकारी आज्ञापत्रे तयार करणे व पत्रव्यवहार सांभाळणे. त्यानंतर मंत्री होते दत्ताजी त्र्यंबक. यांनाच वाकणीस म्हटलं जायचं. त्यांचं कार्य होतं राज्याच्या अंतर्गत व्यवहारांचं निरीक्षण करणं. सेनापती होते सरसेनापती हंबीरराव मोहिते. यांचं कार्य होतं सैन्य प्रमुख, सैन्याची पाहणी, व्यवस्था पाहणे आणि राज्याचे रक्षण करणे. त्यानंतर सुमंत होते रामचंद्र त्रिंबक डंबीर. कार्य होतं परराष्ट्र व्यवहार, परराज्याशी संबंध ठेवणे आणि परराष्ट्र व्यवहार पाहणे. न्यायाधीश होते निराजी रावजी. यांचं कार्य न्यायदान पार करणे. बरोबर. पंडितराव होते मोरेश्वर पंडितराव. यांचं कार्य होतं धार्मिक कार्य, धार्मिक व्यवहार आणि धर्मनीती पाहणे. ठीक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळाने स्वराज्याचे प्रशासन अत्यंत संघटित, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनवलं होतं. मित्रांनो, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे महत्वाचे किल्ले आहेत ते आपण इथे अभ्यासूया. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? तर तो किल्ला आहे तोरणा. राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 तोरणा. तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला आहे. हा पुणे जिल्ह्यातील अति विशाल आणि उंच किल्ला आहे. तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव काय आहे? तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव आहे प्रचंडगड. बरोबर. हाच किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्य स्थापनेचा पाया रचला गेला आणि पुण्यापासून तोरणाचं अंतर किती आहे? सुमारे 60 किलोमीटर आहे. समोरचा प्रश्न. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला आहे प्रतापगडावर. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतापगड. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेला आहे. प्रतापगड महाबळेश्वर येथे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रसंग 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडला होता. अफजल खानाचा विश्वासघात ओळखून महाराजांनी आपल्या जवळची जी वाघनख आहे त्या वाघनखाने त्याचा वध केला आणि प्रतापगडावर त्याची कबर देखील त्यांनी बांधलेली आहे. बरोबर. पुरंदरचा तह माहिती आहे तुम्हाला. सिंहगड येथे तानाजी मालुसरे यांनी लढा देत आपलं प्राणार्पण केलं होतं. गड आला पण सिंह गेला, हे वाक्य तुम्हाला माहिती आहे. गड आला पण सिंह गेला. समोरचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी होती राजगड. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला तोरणा आणि राजगड किल्ले जिंकले होते. राजगड हा रणनैतिक दृष्ट्या सुरक्षित आणि उंच असल्यामुळे त्याला राजधानी म्हणून निवडलं गेलं होतं. नंतर रायगड किल्ला बांधण्यात आला आणि रायगड ही दुसरी राजधानी बनली. ठीक आहे. आणि रायगडावरच महाराजांचा राज्याभिषेक झाला. आपण मगाशी पाहिलं होतं 6 जून 1674 मध्ये आणि तिथेच त्यांचं देहवासन देखील झालं होतं. ठीक आहे. समोरचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधला होता? 4 सागरी किल्ले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला? तर तो किल्ला आहे सिंधुदुर्ग. बरोबर. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण सिंधुदुर्ग येथे बांधलेला आहे. जिल्हा सिंधुदुर्ग आहे. बरोबर. हा किल्ला सागरी संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा होता मित्रांनो. याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली झालं होतं. हा किल्ला 1664 मध्ये बांधायला सुरुवात झाली होती आणि 1667 मध्ये याचं काम पूर्ण झालं होतं. किल्ल्याच्या बांधकामासाठी हिरोजी इंदुलकर यांनी 300 वास्तू
विशारद बोलवले होते जे पोर्तुगालचे होते आणि यासाठी जवळजवळ 3000 कामगारांची मदत घेतली होती. किल्ल्यात महाराजांचा हाताचा ठसा व पादुका आजही आहेत हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर ऑप्शन मध्ये सुवर्णदुर्ग हा आदिलशहा काळात बांधलेला किल्ला आहे. विजयदुर्ग शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी हा बांधलेला किल्ला आहे. आणि जंजिरा सरदार मलिक अंबर याने बांधलेला हा किल्ला आहे. ठीक आहे. आणि शिवाजी महाराजांनी 111 किल्ले बांधले टोटल, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. पहा केवढा मोठा आकडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 111 किल्ले बांधलेले आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? पहा, तर त्यामध्ये पंढरपूरचा समावेश नव्हता. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 पंढरपूर. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये पंढरपूरचा समावेश नव्हता. पंढरपूर हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचं ठिकाण असून ते तत्कालीन काळात जे विजापूर होतं मित्रांनो, विजापूर त्या काळात तत्कालीन काळात त्या विजापूर सुलतानाच्या ताब्यात होतं. शिवराज्याचा विस्तार प्रामुख्याने कोकणात जास्त होता, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र होता आणि काही दक्षिण भागापर्यंत होता. ठीक आहे. चलो समोरचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वाऱ्या केल्या? आता ज्या शिवरायांच्या ज्या महत्वाच्या स्वाऱ्या आहेत मित्रांनो, शिवरायांच्या स्वाऱ्या, त्या घटकावरील आपण महत्वाचे प्रश्न अभ्यासूया. अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस करून बनवलेले आहेत. ओके. छत्रपती शिवाजी महाराज हा एक टॉपिक झाला आणि त्यामध्ये त्यांचं राज्याभिषेक सुरुवातीला पाहिला आपण, त्यानंतर त्यांचे आपण जे अष्टप्रधान मंडळ आहे ते पाहिलं, त्यानंतर त्यांचे किल्ले पाहिले. आता त्यांनी ज्या केलेल्या महत्वाच्या स्वाऱ्या आहेत त्या आपण ते पाहूया. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर 1664 आणि 1670 या साली स्वाऱ्या केलेल्या आहेत. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 1664 आणि 1670. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली सुरतेवरील स्वारी ती जानेवारी 1664 मध्ये केली होती. बरोबर. त्यावेळी सुरत हे मुघल साम्राज्याचं अत्यंत श्रीमंत बंदर शहर होतं मित्रांनो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दुसरी स्वारी केली होती 1670 साली. ठीक आहे. कारण मुघलांनी पुन्हा नियंत्रण मिळवलं होतं त्यामुळे. ओके. आणि या दोन्ही स्वाऱ्या अत्यंत यशस्वी ठरल्या व त्यामुळे मराठ्यांची आर्थिक शक्ती वाढलेली होती. समोरचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपाळ हे ठिकाण कुठे आहे? शिरपाळ हे ठिकाण जव्हार येथे आहे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 जव्हार. शिरपाळ हे ठिकाण जव्हार शहराजवळील धरमपूर भागात आहे, नाशिक रोड जवळ आहे. ओके. हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी करण्यापूर्वी जव्हार संस्थानाजवळ तळ ठोकला होता आणि येथे त्यांनी जव्हारचे कोळी शासक होते विक्रमशहा मुकडे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी मिळून सुरतवरची पहिली स्वारी 1664 साली केली होती. त्याचमुळे शिरपाळ हे ठिकाण शिवचरित्राशी जोडलेलं एक ऐतिहासिक स्थान आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न. तर पहा मित्रांनो, आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचे सर्व महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आता आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासूया. पहा, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1657 मध्ये झाला. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 1657. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सईबाई यांच्या पोटी 1657 साली पुरंदर येथे जन्मले. ओके. त्यांचे जीवन व कार्य मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचं कार्य आहे. बरोबर. जन्म पुरंदर येथे झालेला आहे. ठीक आहे. जन्मवर्ष 1657 आहे. आईचं नाव आहे सईबाई, वडिलांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची राजधानी साहजिक आहे रायगड आहे. त्यांचा मृत्यू झाला होता तुळापूर येथे. तुळापूर 1689 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची ग्रंथसंपदा आहे बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी नायिकाभेद ग्रंथ लिहिलेला आहे, 7 शतक ग्रंथ लिहिलेला आहे, बुधभूषण ग्रंथ लिहिलेला आहे. हे सर्वच ग्रंथ लिहिलेला आहेत. या प्रश्नाचे राईट आन्सर असेल
पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच. छत्रपती संभाजी महाराज हे विद्वान, कवी आणि धर्मज्ञ होते आणि त्यांनी नायिकाभेद, 7 शतक, बुधभूषण यासोबत नक्षिक हे महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि हे ग्रंथ संस्कृत भाषेत असून त्यामधून त्यांचं जे छत्रपती संभाजी महाराजांचं साहित्यिक व विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येत आहे. बरोबर, पुढे पाहूया. पहा, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजी महाराज. बरोबर, बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. हा ग्रंथ 2 खंडांमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ नीतिशास्त्र आणि राजकारणाशी संबंधित आहे. ठीक आहे. आणि संभाजी महाराज ज्ञानी होते, कवी होते आणि विद्वान होते आणि त्यांनी नक्षिक, नायिकाभेद, 7 शतक हे ग्रंथ देखील लिहिलेले आहेत, आपण पाहिलेला आहे. समोरचा प्रश्न. आता पहा, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे वडू बुद्रुक येथे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 वडू बुद्रुक. वडू बुद्रुक हे पुणे जिल्ह्यात आहे. येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. येथेच भीषण छळानंतर संभाजी महाराजांचा वध झाला होता. ओके, वडू बुद्रुक येथे त्रिवेणी संगम आहे आणि याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. ठीक आहे. त्यांचे शरीर अवशेष रायप्पा आणि गोविंद महार यांनी गुप्तपणे गोळा करून तिथे समाधी स्थळ तयार केलं होतं. त्यामुळे हे ठिकाण मराठा इतिहासातील एक पवित्र स्मृती स्थान मानलं जातं. तर हे आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आता मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधीचे जे स्वराज्य रचना आणि व्यवस्था आहे त्या संबंधीचे महत्वाचे पॉइंट आपण अभ्यासूया. चलन होतं, शिवकालीन नाणं होतं. कोणतं होतं? तर ते होतं होन. बरोबर. राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतःची नाणी प्रचलित केली होती. त्यानंतर जमीन व महसूल व्यवस्था होती. अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्यातील जमिनीची मोजणी केली होती आणि महसूल थेट शेतकऱ्याकडून वसूल केला जायचा. बरोबर, मध्यस्थांशिवाय. त्यानंतर जे घोडदळ व्यवस्था होती, तर घोडदळ व्यवस्था होती जो घोडेस्वारांचा अधिकारी होता मित्रांनो, त्यामध्ये होता. त्या अधिकाऱ्याचं नाव त्याला म्हटलं जायचं हवालदार. ठीक आहे. आणि जे 5 हवालदार होते, 5 हवालदार. ओके, 5 हवालदारांचा जो अधिकारी होता त्याला म्हटलं जायचं जुमलेदार. ठीक आहे. 5 हवालदारांच्या अधिकाऱ्याला म्हटलं जायचं जुमलेदार. आणि 10 जुमल्यांचा जो अधिकारी होता, 10 जुमल्यांचा अधिकारी, त्याला हजारी म्हटलं जायचं. ओके. आणि हजारीचा जो वरचा अधिकारी होता, हजारीच्या वरचा अधिकारी तो होता पंच हजारी. ठीक आहे. त्यानंतर जे संपूर्ण घोडदळ होतं, संपूर्ण घोडदळाचा प्रमुख होता सरनौबत. ओके, जो अष्टप्रधान मंडळात समाविष्ट होता सरनौबत, तो संपूर्ण घोडदळाचा प्रमुख असायचा. आणि स्वतःचा घोडा व शस्त्र बाळगणारा सैनिक याला काय म्हणायचं? शिलेदार. पहा, लक्षात घ्या, स्वतःचा घोडा व शस्त्र बाळगणारा जो सैनिक होता त्याला शिलेदार म्हणायचं. आणि एकूण जे घोडदळ होतं ते 1 लाखाचं होतं. ओके, 1 लाखाचं एकूण घोडदळ होते, हे लक्षात ठेवायचे. आता आपण काय करूया? आता आपण पायदळ व्यवस्था पाहूया. तर पायदळ व्यवस्थामध्ये 10 सैनिक होते. 10 सैनिकांचा जो अधिकारी होता त्याला नाईक म्हटलं जायचं. त्यानंतर जे 5 नाईक होते त्या 5 नाईकावर होता जुमलेदार. ओके. त्यानंतर 1000 सैनिकांवरील जो अधिकारी होता त्याला म्हटलं जायचं हजारी. आणि जो पायदळ प्रमुख आहे, पायदळ प्रमुख, त्याला सरनौबत म्हटलं जायचं. बट अष्टप्रधान मंडळातील हा नव्हता. बरोबर. पायदळ प्रमुखाला देखील सरनौबत म्हटलं जायचं, पण अष्टप्रधानात तो नव्हता, हे लक्षात ठेवा. आणि एकूण पायदळ देखील होतं 1 लाखाचं. ठीक आहे. त्यानंतर किल्ल्यावरील अधिकारी पाहूया. किल्लेदार जो गडाच्या संरक्षण व्यवस्थेचा प्रमुख होता त्याला किल्लेदार म्हणायचं. सबनीस आर्थिक व्यवहारांचा जो मुख्य अधिकारी होता त्याला सबनीस म्हटलं जायचं. कारखानीस वस्तू निर्मिती, धान्य कोठी, बांधकाम दुरुस्ती इत्यादी बाबींचा जो अधिकारी होता तो होता कारखानीस. बरोबर. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन राजधानी. ओके, राजगड जी पुण्यापासून सुमारे 36 मैलांवर होती ती महाराजांची पहिली राजधानी होती. ठीक आहे. त्यानंतर रायगड 1670 मध्ये महाराज राजगडावरून येथे आले होते आणि 1674 मध्ये याच गडावर राज्याभिषेक झाला आणि महाराजांची दुसरी व मुख्य राजधानी म्हटली तर रायगड असेल. ठीक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रांत, सेना, महसूल, चलन आणि किल्ल्यांची व्यवस्था अत्यंत संघटितपणे रचली होती आणि त्यांच्या
या प्रशासकीय कुशलतेमुळे स्वराज्य एक मजबूत आणि समृद्ध राज्य बनलं होतं मित्रांनो. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि हे आपल्या सर्वांना तोंडपाठ आहे. आपण हे बऱ्याच वेळा चित्रपट, टीव्ही सिरियल मध्ये पाहिलंय, आपण शाळेत पुस्तकांमधून वाचलेलं आहे. बरोबर, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील तेजस्वी आयुष्यावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले जे आपल्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर इथेच थांबूया. थँक्यू.